चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो, आणि तो विषय आहे चिंता. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात या चिंतेच्या जाळ्यातून सुटून खरी मानसिक शांती कशी मिळवायची, चला मिळून हा मार्ग शोधूया. तर सगळ्यात आधी एक प्रश्न, खरंच चिंता आपल्या आयुष्यातला आनंद हिसकावून घेतेय का? आपल्याला अनेकदा वाटतं की नाही, चिंता करणं म्हणजे समस्येवर विचार करणं, पण खरं तर तसं नाहीये. चिंता हा उपाय नाही, उलट ती स्वतःच एक खूप मोठी समस्या आहे, जी आपला आनंद, आपली ऊर्जा सगळं काही हळूहळू संपवून टाकते. मग या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी ना आपण एक शक्तिशाली डायमंड सूत्राचा आधार घेऊया. आणि हे पहिलेच सूत्र आपल्याला चिंतेचं खरं आणि थोडं धक्कादायक स्वरूप दाखवतं. ते म्हणजे चिंता ही एक जिवंत चिता आहे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे माहितीये, मराठी आणि संस्कृतमध्ये चिंता आणि चिता ह्या दोन शब्दांमध्ये फरक तो फक्त एका अनुस्वाराचा आहे, एका छोट्याशा बिंदूचा, पण त्यांच्या अर्थामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एक जिवंतपणे जाळते तर दुसरी मृत्यूनंतर. आणि हेच बघा आचार्यजींनी किती सुंदरपणे मांडलंय. चिंता आणि चिता यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता मृताला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला क्षणोक्षणी जाळत असते. विचार करा, किती खोलवर जाणारी गोष्ट आहे ही. चिंता आपल्या आतल्या ऊर्जेला, आपल्या चैतन्याला आतून पोखरात असते. ठीक आहे, मग प्रश्न येतो की या जिवंत चितेतून बाहेर पडायचं कसं? उत्तर तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे, पण ते आचरणात आणायला थोडे प्रयत्न नक्कीच लागतील. आणि तो उपाय आहे वर्तमानात जगणं. चला तर मग बघूया की हे प्रत्यक्षात करायचं कसं. इथे 3 एकदम सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, भूतकाळाचं ओझं फेकून द्या. जे होऊन गेलंय ते आता आपण बदलू शकत नाही. दुसरी, भविष्यात काय होईल या अनिश्चिततेची चिंता करणं सोडा, ते अजून घडलेलंच नाहीये. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, फक्त आणि फक्त आजच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. या क्षणी जे आपल्या हातात आहे तेच खरं आहे. एकदा का वर्तमानात जगायला शिकलो की मग पुढची पायरी आहे आपली आतली ताकद ओळखण्याची. आणि इथेच आपलं दुसरं डायमंड सूत्र आपल्याला मार्ग दाखवतं. हे सूत्र आहे आपल्या प्रतिक्रियेच्या सामर्थ्याबद्दल, आपल्या आतल्या शक्तीबद्दल. हे सूत्र आपल्याला एक जबरदस्त ताकद देतं. परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसू शकते, पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात आहे. शांत मन कोणत्याही संकटावर मात करू शकते. म्हणजे बघा, बाहेर कितीही मोठं वादळ असलं तरी आतून शांत राहण्याची शक्ती आपल्या स्वतःमध्येच आहे. आणि हीच खरी ताकद आहे. पण ही आतली शांती म्हणजे नेमकं काय असतं आणि ती मिळते तरी कशी? आपल्याला नेहमी वाटतं की बाहेर सगळं काही ठीकठाक झालं की मग शांती मिळेल, पण खरं तर ते तसं नाहीये. तर मग खरी शांती सापडते कुठे? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरी शांती बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या मनाच्या दृष्टिकोनात आहे. आपण गोष्टींकडे कसं बघतो यावर सगळं अवलंबून आहे. दुसरी पायरी म्हणजे श्रद्धा ठेवणं. आणि तिसरी, आपलं कर्तव्य करत राहणं. कारण जेव्हा आपण कामात असतो तेव्हा मन इकडे तिकडे भरकटत नाही आणि तणाव आपोआप कमी होतो. तर या सगळ्या चर्चेचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हाच की शांती हीच खरी शक्ती आहे. शांत मन हे दुबळेपणाचं लक्षण नाही, तर ते प्रचंड सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि हे सगळे अनमोल विचार आपल्याला मिळतात युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या साहित्यातून. त्यांचं साहित्य आपल्याला एक संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. आपण चिंतेला खतपाणी घालत राहणार आहोत की मग आपल्या आत असलेल्या शांतीची मशागत करणार आहोत? निवड आपल्याच हातात आहे.